सो हे गाइज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्लास. तोपर्यंत 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. कारण की बघा इथं मित्रांनो तुमचे जे आहे लास्ट 1 मंथ इथं राहिलेला आहे तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी. ठीक आहे, 10वीचे विद्यार्थी असो की 12वीचे विद्यार्थी असो, तुम्ही 1 मंथ फक्त कन्सिडर करा तुमच्या स्टडीसाठी. विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्हाला जे आहे अजून वेळ पाहिजे होता तुमच्या बोर्ड परीक्षेचा स्टडी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. रायटिंग प्रॅक्टिस नाही आहे तुम्हाला, मला माहिती आहे 1 मंथ तरी अजून तुम्हाला पाहिजे होता. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं समजा की तुम्हाला एक चॅलेंज दिला आहे तुमची बोर्ड परीक्षेत तुम्हाला मार्क्स पाडण्यासाठी, तुम्हाला पर्सेंटेज मिळण्यासाठी, आणि तुम्ही ते चॅलेंज एक्सेप्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला पूर्णपणे स्टडी रिलेटेड हेल्प मी तुम्हाला करणार आहे. 1 मंथमध्ये तुमचा स्टडी पूर्णपणे कंप्लीट कसा करायचा, स्मार्ट स्टडी कसा करायचा, स्मार्ट वर्क कसं करायचं. हार्ड वर्क तर तुम्ही केलेलं आहे, पण आता स्मार्ट वर्क करून तुम्ही जे आहे इथं पर्सेंटेज कसे मिळवू शकता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणून लास्टपर्यंत नक्की बघा. पूर्ण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे, आणि जेवढं होऊ शकेल विद्यार्थी मित्रांनो तेवढा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्सला, जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होऊ शकते. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अजूनसुद्धा 80% विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करून ठेवत नाहीत. तुम्हाला असेच बेनिफिशियल व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब करणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि लास्ट 1 मंथमध्ये पूर्ण स्टडी कंप्लीट करायचा, आणि पूर्ण स्टडी कंप्लीट करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी तुमचा टाईम मॅनेजमेंट. मित्रांनो, टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी बघा मी तुम्हाला लास्टला स्ट्रॅटेजी सांगणार आहे, पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, तर ते तुम्ही बघा. आणि ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे, हार्डवर्क सोबत तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे. तर ते इथं 10th जे स्टुडंट्स आहेत ते 10वीचे, आणि तुम्ही जे 12वीला स्टुडंट्स असाल, सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो, तुमचे कोणतेही इथं सब्जेक्ट असो, तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी इथं अप्लाय होणार आहे. हार्डवर्क सोबत तुम्हाला स्मार्ट वर्क इथं करायचं आहे. तर बघा आता स्ट्रॅटेजी ही जी आहे ती कशी अप्लाय करायची, म्हणजे स्मार्ट वर्क कसं करायचं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. बघा सर्वात अगोदर जे आहेत तुम्ही 10वीचे विद्यार्थी असो की 12वीचे, तुम्हाला जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टच्या जे सब्जेक्ट असतील त्याचे प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला इथं वेटेज बघायचं आहे. म्हणजेच काय की प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्सवरती इथं क्वेश्चन येणार आहे हे बघायचं आहे. तर यासाठी तुम्हाला काय टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. बघा इथं फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की कशा प्रकारे इथं तुम्हाला आता वेटेजनुसार स्मार्ट वर्क इथं करायचं आहे. कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत त्यानुसार तुम्ही इथं स्मार्ट वर्क करू शकता, आणि तुमचे जे पर्सेंटेज आहेत 10वी-12वीचे तुमच्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स तुम्ही इथं मिळवू शकता. तर सर्वात पहिली स्टेप असणार आहे तुमच्या स्मार्ट वर्क करण्यासाठीची, ती बघा. तुम्ही ज्या इथं नोटबुकमध्ये नोटसुद्धा करू शकता काय कसं करायचं, स्मार्ट वर्क कसं करायचं. सर्वात अगोदर बघा, तर तुम्हाला कोणताही सब्जेक्ट असो त्याचं चॅप्टर वाईज वेटेज जे आहे तुम्हाला इथं बघायचं आहे. चॅप्टर वाईज वेटेजसाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथं तुम्ही जॉईन व्हा. मी तिथं तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण इथं 12वीच्या सायन्सच्या केमिस्ट्रीचं इथं चॅप्टर वाईज वेटेज घेतलेलं आहे. चॅप्टर वाईज वेटेज इथं सर्वात अगोदर माहिती झाल्यानंतर बघायचं की कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत, आणि त्यानंतर काय करायचं बघा. सर्वात अगोदर असे चॅप्टर लिहायचे की ज्याला कमी मार्क्स आहेत, आणि जे आहेत ते एका दिवसांमध्ये सुद्धा होऊ शकतात, म्हणजेच काय लवकरात लवकर ते संपवू शकतात. म्हणजे बघा पुन्हा सांगतो की असे चॅप्टर लिस्टेड करा की ज्याला कमी मार्क्स आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणून बघा की इथं लास्टला केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. म्हणजे याला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन येतात, 3 ते 4 मार्क्ससाठी ऑप्शन म्हणून. ठीक आहे, तर याला 3 मार्क्स आहेत. तर हा लिस्ट करायचा, आणि हा लवकरात लवकरसुद्धा होऊ शकतो, याचा स्टडी लवकर होऊ शकतो आणि इझी जाऊ शकतो. तर याला लिस्ट करायचं. नंतर अजून असे चॅप्टर असतील 3 ते 4 चॅप्टर असे निघतात की जे इझी असतात आणि ते लवकरात लवकर इथं होऊ शकतात. ठीक आहे, अजून एक चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. ठीक आहे, आणि इथं काय असतं की वेगवेगळ्या स्टुडंट्सला वेगवेगळे चॅप्टर इझी जातात, कोणाला तो चॅप्टर हार्ड जातो. ठीक आहे, असं सेम नाही की जो चॅप्टर आहे की तो सर्वांना इथं हार्ड जाणार की सर्वांना इझी जाणार. वेगवेगळं आपापल्या पद्धतीनुसार इथं त्यांना हार्ड किंवा इझी जात असतो. तर तुमची आहे वेगवेगळी लिस्टसुद्धा इथं बनू शकते. तर सर्वात अगोदर असे चॅप्टर बनवायचे की ज्याला इथं कमी मार्क्स आहेत आणि तो इझिली तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे झाल्यानंतर काय करायचं की असे चॅप्टर लिस्ट करायचे की ज्याला जास्त मार्क्स आहेत आणि तो कमी वेळेत सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, तर ही फार चांगली गोष्ट की जास्त मार्क्स आहेत आणि कमी वेळेत तो तुम्ही करू शकता. असे चॅप्टर लिस्ट करायचे.
हे झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट सर्वात कन्फ्युजन क्रिएट करणारी गोष्ट एक असते की आता जे फॉर एक्झाम्पल आपण बघूया की सायन्सचे 12th मॅथ्सचं बघितलं, मॅथ्सचा पार्ट इंटिग्रेशन डिफरन्शिएशन तुम्ही बघितलं तर विद्यार्थी म्हणतात की अरे यार एवढं मोठं खूप हार्ड आहे, कसं होणार, एवढ्या टायमिंगमध्ये नाही होऊ शकत. ठीक आहे, तर इंटिग्रेशन याला जे आहेत खूप जास्त मार्क्स आहेत आणि तो खूप मोठासुद्धा पार्ट आहे. ठीक आहे, तर याला वेळसुद्धा जास्त द्यावा लागतो आणि अंडरस्टँडिंग करून घेणेसुद्धा खूप हार्ड आहे. पण ज्यांना इझी जातो त्यांना इझीसुद्धा जातो, ज्यांनी अगोदरपासून त्यांचं प्रॅक्टिस केलेली आहे. ठीक आहे, तर त्यांना इझीसुद्धा जातो. तर बघा अशा प्रकारची लिस्ट करायची, लास्टला चॅप्टरची लिस्ट करायची की ज्यांना जास्त मार्क्स आहेत आणि ते टाईम कन्झ्युमिंग चॅप्टर्स आहेत, जास्त वेळ त्याला द्यावा लागतो अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी सुद्धा. ठीक आहे, असे चॅप्टरची लिस्ट करायची आणि आता स्टडी करायचा तुमचा कशा प्रकारे की ज्याला कमी मार्क्स आहेत आणि कमी वेळ द्यावा लागतो, नंतर जे आहे इथं जास्त मार्क्स आहेत आणि कमी वेळ द्यावा लागतो आणि नंतर लास्टला तुम्ही असे चॅप्टर करायचे की ज्याला इथं जास्त वेळ लागतो, जास्त मार्क्सचे सुद्धा चॅप्टर आहेत. मग तुम्ही म्हणत असाल की तुम्ही जे आम्हाला जास्त मार्क्सवाले चॅप्टर लास्टला करायला सांगता, असं का? कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे फक्त 1 महिना बाकी राहिलेला आहे, 30 दिवस बाकी राहिलेले आहेत असं तुम्ही समजून घ्या. आणि तुम्ही जर सुरुवातलाच 10 ते 15 दिवस जे टफ चॅप्टर्स त्यांना दिले तर तुमचा वेळ खूप कमी राहणार आणि जे इझी जे चॅप्टर असतात ते तुमच्या हातून सोडून जाऊ शकतात, म्हणजे त्याचे जे मार्क्स आहेत तुम्हाला मिळू नाही शकत आणि जे टफ तुमचे चॅप्टर असतील त्याचे मार्क्स मिळवणे सुद्धा खूप कठीण जाऊ शकतात तुमच्या एक्झाममध्ये. कारण की एक्झामच्या पिरियडला म्हणजे एक्झाम जेव्हा तुमची असते, पेपर तुम्ही जेव्हा द्याल तर ते टफ जे चॅप्टर असतात त्याचे जे ॲन्सर ते आठवणेसुद्धा तुमच्यासाठी हार्ड जाऊ शकते. म्हणून सुरुवातला इझी चॅप्टर्स तुम्ही करून घ्या, म्हणजे जशी मी तुम्हाला लिस्ट सांगितली की तशी तुम्ही लिस्ट तयार करा आणि इथं अभ्यासाला तुमच्या लागा. अशा प्रकारचा जर तुम्ही स्मार्ट स्टडी इथं केला म्हणजेच काय की इझी चॅप्टर तुम्ही अगोदर करा आणि त्याला मार्क्ससुद्धा आहेत असे चॅप्टर लवकर करा. म्हणजे बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही असा एक चॅप्टर केला की ज्याला इथं खूप मार्क्स आहेत आणि तो टाईम कन्झ्युमिंग आहे, पण त्याच्यापेक्षा जे आहेत तुम्ही इथं इझी चॅप्टर्स केले, 2 ते 3 इझी चॅप्टर्स एका दिवसांमध्ये तुम्ही करू शकता आणि त्याला 3 मार्क्स असे आहेत आणि ते मिळूनसुद्धा तुम्ही ते समजूनसुद्धा घेऊ शकता जे चॅप्टर्स आणि त्याला मार्क्स मिळूनसुद्धा तुम्हाला 10 ते 15 मार्क्स तुम्ही मिळू शकता. मग हे तुमच्यासाठी इझी जाऊ शकते जे तुम्ही टॉप चॅप्टर्सपेक्षा. ठीक आहे, तर अशा प्रकारचा तुम्हाला इथं स्टडी करायचा आहे जेणेकरून तुमच्या बोर्डमध्ये जे आहे तुम्हाला इथं इझी जाणार आहे. आणि हेच तुम्हाला अंडरस्टँड करून देण्यासाठी अजून मी तुम्हाला पुढे बघा एक्सप्लेन करतो. बघा इथं आपण 12वीच्या 12th सायन्सचे केमिस्ट्रीचं आपण बघितलं इथं, तर एक चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर. तर हा चॅप्टर तुम्हाला जे आहे काही जणांना इझी वाटतो, काही जणांना हार्ड वाटतो. तर बघा यामध्ये काय आहे की एक्झाम्पल खूप जास्त आहेत पॉलिमरचे. ठीक आहे, तर पॉलिमरचे एक्झाम्पलच तुम्हाला आठवण ठेवायचं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे होतं, इलॅस्टोमर याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, काही जणांना हा हार्ड जातो पण हा चॅप्टर जो आहे तो इझी आहे. अंडरस्टँडिंग जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला हा चॅप्टर इझी जातो. यामध्ये एक्झाम्पल खूप आहेत, फक्त कशाचे ते एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला बघणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर हा झाला एक इझी चॅप्टर, प्लस त्यासोबतच ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्री हा चॅप्टरसुद्धा इझी आहे. म्हणजे असे 2 चॅप्टर तुम्ही एका दिवसात कंप्लीट करू शकता. पण तोच जर आपण हार्ड टॉपिक बघितला अल्कोहोल फिनॉल इथर, त्यामध्ये जे आहेत रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे, तर रिॲक्शन्स असल्यामुळे तुम्हाला तो चॅप्टर हार्डसुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, काही जणांना इझीसुद्धा जाऊ शकेल पण काही जणांना जास्त जणांना तो हार्डसुद्धा जातो. ठीक आहे, तर मग त्या चॅप्टरच्या ऐवजी जर तुम्ही 2 चॅप्टर केले तर तुम्ही लवकरात लवकर यामधले मार्क्ससुद्धा स्कोअर करू शकता. आणि जे आहे तुम्ही तो चॅप्टर काय मिडलमध्ये करा. मिडल म्हणजे काय की सुरुवातीला हे करा, नंतर तो अल्कोहोल फिनॉल इथर हा चॅप्टर तुम्ही करू शकता. बघा मी माझं सजेशन तुम्हाला हेच आहे की जो चॅप्टर तुम्हाला इझी जातो ना तोच तुम्ही अगोदर करा, त्याचंच पूर्ण प्रिपरेशन तुम्ही करून घ्या. नंतर जो हार्ड जातो ना तो तुम्ही बाजूलाच ठेवा. ठीक आहे, हेच माझं सजेशन तुमच्यासाठी असणार आहे तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे की तुम्ही हे चॅप्टर करताना याचे तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल जर आपण ह्या चॅप्टरचं बघितलं पॉलिमरचं, तर पॉलिमर कोणतं आहे याचं एक्झाम्पल लिहायचं. ठीक आहे, इलॅस्टोमर आहे, इलॅस्टोमरचे एक्झाम्पल्स कोणते असे शॉर्ट नोट तुम्ही लिहून ठेवायचे. म्हणजेच काय की पेपरच्या अगोदर एका दिवसाच्या अगोदर तुम्ही काय करू शकता की 10 ते 15 मिनिटामध्ये एक चॅप्टर तुम्ही कंप्लीट करा. अशी प्रकारची स्ट्रॅटेजी तुमची असायला हवी. अशा प्रकारच्या शॉर्ट नोट्स तुम्ही इथं काढून ठेवायला हव्यात. मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये मी अशाच प्रकारच्या शॉर्ट नोट्स इथं काढून ठेवलेल्या होत्या जेणेकरून माझेसुद्धा इथं चांगला स्कोर झालेला होता. ठीक आहे, तर
प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी अप्लाय करायला हवी. मॅथसुद्धा काही तुम्हाला भारी जाणार नाही आहे. जर तुम्ही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी अप्लाय केली तर इझी अगोदर करा, हार्ड नंतर करा. म्हणजेच काय, इझी अगोदर केलं तर तुमचं टेन्शन पण दूर होणार की तुम्हाला वाटणार की हां आपण काहीतरी प्रिपरेशन केलेली आहे बोर्ड एक्झामसाठी. नंतर जर तुम्ही हार्ड टॉपिकला हात लावला म्हणजे हार्ड टॉपिक करायला गेले तर तो सुद्धा तुम्हाला इझी वाटू शकतो, त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट येऊ शकतो आणि तो सुद्धा तुम्ही टॉपिक जो आहे तो लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करू शकता. तर अशा प्रकारचा तुम्हाला स्मार्ट स्टडी करायचा आहे तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी. ठीक आहे, तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही 10वी असो 12वीचे आर्ट्स सायन्स कॉमर्स असो हे तुम्हाला अप्लाय करायची आहे आणि जेणेकरून तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळू शकतो. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही स्ट्रॅटेजी अप्लाय करा, नंतर मला सांगा की हां बाबा की याच्यामध्ये आम्हाला रिझल्ट आमचा दिसत आहे. आणि एक सर्वात मेन म्हणजे तुम्ही जे आहे इथं क्वेश्चन पेपर बघा, मागच्या वर्षीचे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघा. ठीक आहे, तर आणि एक सर्वात इम्पॉर्टंट असते तुमचा लिखाणाचा सराव, तोच तर तुम्हाला करायचा आहे ना. लिखाणाचा सराव करण्यासाठी तुम्ही काय करा, शॉर्ट नोट्स बनवा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स इथं बनवाल त्यामध्येच तुमची रायटिंग प्रॅक्टिस इथं होऊन जाणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. कारण की जे तुम्ही गोष्ट लिहिता ते तुम्हाला इथं आठवण राहत असते. बघा हे माझी स्ट्रॅटेजी आहे आणि तुम्ही सुद्धा अप्लाय करा, तुम्हाला सुद्धा बेस्ट रिझल्ट इथं मिळणार आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुमच्यासाठी असणार आहे तर ती म्हणजे तुमचा टाईम मॅनेजमेंट इथं कसा करायचा, तुमचा स्टडी कसा करायचा. कारण की तुमचे इथं 10वी-12वीचे बोर्डचे प्रॅक्टिकल्स एक्झामसुद्धा आता लवकरच स्टार्ट होणार आहे. तर मग यासाठी तुम्हाला काय करायचं की प्रत्येक विद्यार्थ्यांचं वेगवेगळे इथं टाईम मॅनेजमेंट असणार आहे. कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, काही जणांचं जे कॉलेज असेल शाळा असेल ते जवळ असेल तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची बोर्ड एक्झाम जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ते लवकरात लवकर तुम्ही देऊन येऊ शकता. पण काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना जे लांब जावं लागतं तर त्यामध्ये त्यांचा पूर्ण दिवसच जातो, तर त्याचं जे टाईम मॅनेजमेंट आहे ते वेगळं असणार आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, तुमची बोर्ड एक्झाम काही रिपीट इथं होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही काय करा की रात्रीला सुद्धा तुमचा स्टडी इथं करू शकता. रात्रीला तुमची प्लॅनिंग करा, तुमचा स्टडी जे स्ट्रॅटेजी आहे स्मार्ट वर्क आहे ते तुम्ही अशा प्रकारे करा. कारण की इथं पुन्हा तुम्हाला बोर्ड एक्झाम द्यायची नाही आहे, एकच वेळ तुम्हाला इथं तुमच्या 10वी-12वीची तुमची जे बोर्ड एक्झाम आहे तर ते द्यायची आहे. ठीक आहे, तर लास्ट 30 डेज आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता. तर बघा आताच तुम्ही हार्डवर्क करा आणि हार्डवर्कसोबत स्मार्ट वर्कसुद्धा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी तुमच्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.